नमस्कार. मी नित्यानंद भिसे. हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. सेक्युलर आणि सोशलिस्ट हे दोन शब्द सध्या बरेच चर्चेत आलेले आहेत. राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळेस घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे दोन शब्द राज्यघटनेत न घ्यावे अशी भूमिका घेतली होती. परंतु त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे दोन शब्द जबरदस्तीने राज्यघटनेत घुसडले. आता संघाने हे दोन शब्द राज्यघटनेतून काढून टाकावेत अशी मागणी केली आहे. खरं तर ही मागणी 2 दशकांपूर्वीपासूनही हिंदू जनजागृती समितीने केलेली आहे. या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदेजी. नमस्कार रमेश शिंदेजी, आपलं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत आहे. हो, धन्यवाद. रमेशजी, हे दोन शब्द सोशलिस्ट आणि सेक्युलरिझम हे दोन शब्द राज्यघटनेतून वगळावेत अशी मागणी का होत आहे? आणि हे दोन शब्द काढले आणि असले तर काय अडचण आहे आणि काढले तर काय फायदा होणार आहे? काय वाटतं? नमस्कार. हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि तुमच्या एकाच प्रश्नामध्ये बरेच उपप्रश्न आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक एक मुद्दा घेऊन आपण त्या दृष्टीने चर्चा या विषयावरती करू शकतो. यातला पहिला जो मुद्दा आहे की ह्याच्यासाठी एक इतिहास थोडासा आपण समजून घेतला पाहिजे आणि हा इतिहास आहे तो आपल्या राज्यघटनेचा आहे. कारण आपली जी राज्यघटना निर्माण झाली तिचा कालावधी खूप मोठा आहे. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना असं आपल्याला म्हटलं जातं एकीकडे. आणि ही राज्यघटना निर्माण करण्यासाठी बरंच मोठं एक मंडळ होतं. त्या मंडळामध्ये विविध क्षेत्रातले तज्ज्ञ होते आणि त्यांनी सगळ्यांनी ह्या राज्यघटनेमध्ये कुठला शब्द असावा, कुठलं कलम असावं, कुठलं नसावं असं सांगोपांग त्याची चर्चा केलेली होती. आणि त्या चर्चेअंतीच त्यानंतर त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यामध्ये दिलेल्या आहेत. अर्थात यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ही नाकारता येणार नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यामध्ये जे आर्टिकल 367 त्यांनी टाकलं आणि त्यामध्ये त्यांनी असं जे म्हटलं की जरी ही राज्यघटना आज बनलेली असली तरी सुद्धा ह्या आपली राज्यघटना ही काही बायबल किंवा कुराणासारखी नाहीये की एकदा त्याच्यात लिहिलं गेलं म्हणजे हेच आता असं त्यात बदल होणार नाही, असं नाहीये. तर ही राज्यघटना ही काळाच्या ओघामध्ये प्रवाही असली पाहिजे. उदाहरणार्थ राज्यघटना ज्या काळामध्ये बनली त्या काळामध्ये मोबाईलच नव्हते म्हणजे किंवा इंटरनेट नव्हतं. तर आता आपण बघतो की आपल्या त्यामध्ये कायद्यांमध्ये इंटरनेटचे सायबर क्राईम आले, वेगवेगळ्या प्रकारची नवीन आधुनिकता त्यामध्ये आली. म्हणजे राज्यघटना ही प्रवाही असली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार सुद्धा मिळाला. आणि हे जे बदल आहेत हे अनेक वर्ष काँग्रेसने तर जवळपास आतापर्यंत ह्या राज्यघटनेला म्हणजे असं आपण म्हणू शकतो की 60% त्यांनी बदलूनच टाकलेले आहेत. म्हणजे 100 पेक्षा जास्त बदल त्यांनी त्यामध्ये केले. अर्थात हे सगळं ज्यावेळी ही संविधानाची चर्चा चालू होती त्यावेळी जसं वेगवेगळ्या कलमांवरती चर्चा चालू होती तसं प्रोफेसर के.टी. शहा यांनी खूप आग्रह धरला होता की ह्या राज्यघटनेमध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द असले पाहिजे. हे दोन शब्द ज्यावेळी त्यांनी प्रस्तावित केले त्यावेळी त्या संदर्भामध्ये ह्या शब्दांना विरोध जर कोणी केला असेल तर तो सगळ्यात मोठा विरोध हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आणि दुसरा विरोध हा जवाहरलाल नेहरूंनी केलेला आहे. आणि त्यांनी ह्याची 2 कारणं दिली. त्यामध्ये प्रोफेसर के.टी. शहा हे ह्या शब्दांविषयी आग्रही का होते हा पण भाग समजून घेतला पाहिजे. याचं कारण की त्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये की भारताचं स्वातंत्र्य हे असंच मिळालेलं नाहीये. फाळणीच्या काळामध्ये अनेक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचारांना हिंदू, शीख, बौद्ध यांना सामोरं जावं लागलेलं आहे. आणि हे जे अत्याचार त्या काळामध्ये झाले त्यातून प्रोफेसर के.टी. शहा यांचं म्हणणं असं होतं की जर आता अशी परिस्थिती निर्माण झाली की भारतामध्ये हे सगळे
तिकडून येत आहेत, पाकिस्तानमधून अत्याचाराने पीडित होऊन येत आहेत. त्यांनी अत्याचार डोळ्यांनी बघितलेले आहेत. आणि जर अशा परिस्थितीमध्ये भारतातल्या मुसलमानांना जर आपण संरक्षण दिलं नाही तर तिकडून जे संतापून आलेले जे लोक आहेत, नागरिक आहेत, हिंदू आहेत, शीख आहेत, तर हे ह्या सगळ्यांवरती अत्याचार करायला प्रारंभ करतील आणि तो राग ते इथे काढू शकतात. ह्याच्यामुळे त्यांना विशेष संरक्षण देण्याची गरज आहे. आणि म्हणून ही राज्यघटना कुठल्याही धर्माची न करता ती सेक्युलर व्हावी अशा प्रकारचा त्यांचा प्रस्ताव होता, किंवा त्यामध्ये अल्पसंख्याकांना सुरक्षा मिळाली पाहिजे ह्या दृष्टीने त्यांची त्या मागणी होती. आणि म्हणून ती सोशलिस्ट असावी, ती हिंदूंच्या, जसं पाकिस्तान बनला तो इस्लामिक रिपब्लिक बनला, तसं हा हिंदू रिपब्लिक बनू नये या दृष्टिकोनातून त्यांनी ही मागणी केलेली. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जवाहरलाल नेहरू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही गोष्ट स्पष्ट केली. त्यामध्ये त्यांनी ही पहिल्यांदा सांगितलं की आपण राज्यघटनेच्या प्रियांबलमध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्येच आपण बंधुता, स्वातंत्र्य, समता ह्या 3 गोष्टी तर दिलेल्याच आहेत, न्याय देखील दिलेला आहे त्यामध्ये. त्यामुळे ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण दिलेल्याच आहेत. त्याही पलीकडे जाऊन म्हणजे सोशलिस्ट समाजवाद म्हणजे काय आहे, तर बाबा सगळ्यांना समानता असली पाहिजे, तो ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेच. समता, बंधुता हा दिलेलाच आहे त्यामध्ये. दुसरं महत्वाची गोष्ट की सेक्युलर तुम्ही जे म्हणता आहात, तर त्या काळामध्ये सेक्युलर हा शब्द कसा आला होता की विदेशामध्ये इंग्लंडच्या आधारात आपली लोकशाही चालत होती, कारण आपण इंग्लंडच्या गुलामीमध्ये त्या काळामध्ये राहत होतो. तर तिथे चर्चचा आदेश पूर्वी सगळ्यात महत्वाचा होता, पोपचा आदेश हा सगळ्यात जास्त महत्वाचा, म्हणजे राजाने पोपच्या आदेशाच्या अंतर्गत असलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वास्को द गामा भारतामध्ये आला किंवा इंग्रज जरी आले तरी सुद्धा त्यांना पोपची परवानगी घेऊन यावं लागलं होतं. आणि म्हणून तिथे इंग्लंडमध्ये ज्यावेळी तिकडचा जो राजा होता लुई, तर त्याने ही मागणी केली की बाबा आता मी सार्वभौम राजा आहे, मी काही चर्चचं ऐकणार नाही. आणि तो वाद आहे, ह्याच्यात आता मी जात नाही. आणि चर्चचं त्याने बंधन झुगारून दिलं आणि त्याने सांगितलं मी जर सार्वभौम राजा आहे तर ह्याच्या पुढे माझ्यावरती चर्चचं बंधन नसलं पाहिजे आणि म्हणून माझं राज्य हे सेक्युलर असेल. याचा अर्थ सेक्युलर, याचा अर्थ धर्माच्या कुठल्याही अधिकाऱ्याचं बंधन न घेता जे राज्य चालतं ते सेक्युलर आहे. म्हणजे मुळात हा शब्दाचा त्या अर्थ आहे. आता जेव्हा ही सगळी गोष्ट त्यांनी तिथे निर्माण केली, हळूहळू आपण बघतोय की आता इंग्लंड किंवा युरोपमध्ये आपल्याला एक त्यामध्ये धर्म मानणारे आणि धर्म न मानणारे नास्तिकतावादी यांचं प्रमाण आता वाढतं आपल्याला दिसत आहे. एक नवीन त्यामध्ये जे वाढ झाली ती भीती बघून जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं भारतामध्ये राहणारे जवळपास 90% लोक हे आस्तिक आहेत, ते कुठल्या ना कुठल्या श्रद्धास्थानाला मानतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सेक्युलरवाद आपण जर आणला, धर्मनिरपेक्षता जर त्यात आणली तर हे वेगळ्याच दिशेने सगळं जाईल. आणि म्हणून धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानामध्ये शब्द नको, अशा प्रकारचं दोघांनी ठामपणे त्याला नकार दिला. आणि सोशलिस्ट आणि सेक्युलर हे 2 शब्द नाकारले गेले. हे 2 शब्द नाकारणारे दोन्ही व्यक्ती हे काँग्रेसचेच होते. आणि काँग्रेसच्या राज्यघटनेच्या ह्या राज्यघटना निर्मिती मंडळाने हे शब्द नाकारले. मग हे 2 शब्द नाकारले गेले तरी प्रोफेसर के.टी. शहानी 3 वेळा हा प्रस्ताव आणला होता. आणि मग अखेर त्यांना जी भीती वाटते ह्या दृष्टीने तिथे अशी मागणी मंजूर केली गेली की ठीक आहे, तुम्हाला जर भीती वाटतेच आहे ना की बाबा फाळणीच्या वेळी हे सगळं झालंय तर आता आपल्याला हे सुधारणा करायची आहे, तर त्यावेळी त्यांना सांगितलं की मग आम्ही असं करतो की तुम्हाला मायनॉरिटीच्या बाबतीत चिंता आहे तर मायनॉरिटीला संरक्षण देणारी काही कलम आम्ही घालतो. आणि मग आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 26 ते 30 जे आलं की अल्पसंख्याकांना शिक्षणाचा अधिकार, शिक्षण संस्था चालू करण्याचा अधिकार, अल्पसंख्याकांना वेगळी धार्मिक संस्था चालू करण्याचा अधिकार, अल्पसंख्याकांना स्वतःचे धार्मिक अधिकार ठरवण्याचा अधिकार, हे जे सगळे आले किंवा त्यांना धार्मिक प्रचार करण्याचा अधिकार, हे सगळे जे अधिकार आले हे ह्यातून आले. म्हणजे कलम 26 ते 30 राज्यघटनेमध्ये आलं ते ह्याच्या बदल्यामध्ये आलं की राज्यघटनेमध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्द नाही आणि मायनॉरिटीचं, अल्पसंख्याकांचं संरक्षण अपेक्षित आहे.
म्हणून त्या काळामध्ये त्यांनी ही सगळी कलम त्यामध्ये घातली. तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही कलम आलं कसं, किंवा सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्दाला विरोध का झाला आणि मायनॉरिटीची संबंधित कलम कशी आली, हे जर आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये स्पष्ट होतील की दोन शब्द नको म्हणून बाकीची कलम त्यामध्ये आलेली आहे. आता मला वाटतं की ह्यातला जो मुख्य मुद्दा येतो की इंदिरा गांधींनी मग हे कलम घालण्याच्या मागची पार्श्वभूमी नेमकी काय, तर इथे जर आपल्याला यायचं असेल तर मला वाटतं की आता, कारण जवाहरलाल नेहरू आणि हा सगळा झाला 1949 ला राज्यघटना आपली लागू झाली किंवा राज्यघटना बनली आणि 1950 ला ती आपल्याकडे लागू झाली. आता ह्याच्या पुढचा जो मुद्दा आहे की मग हे शब्द आले कसे, जर ते राज्यघटनेमध्ये आताही आपण सोशल मीडियावरती बघितलं तर त्यात आपल्याला दिसतं की 2 पानं दिसतात, एकामध्ये ते दिसत नाहीये की ज्याच्यामध्ये सोशलिस्ट सेक्युलर शब्द आहे आणि एक आता आहे, परंतु ह्याच्यामध्ये आता जे राज्यघटना आपण वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्द दिसतो. आता हे जे आहेत हे शब्द मग आले कुठून, तर एमर्जन्सी आपत्काळ ज्यावेळी इंदिरा गांधींनी लागू केला, एमर्जन्सी लागू केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती की त्यांनी सगळ्या विरोधी पक्षाला 1.5 लाख लोकांना जवळपास तुरुंगात बंद केलं. त्यामुळे विरोधी पक्ष अस्तित्वातच नव्हता. दुसरं म्हणजे विरोधी पक्ष तुरुंगात होता. दुसरं, संविधान सभा अस्तित्वात होती का, संविधान सभा म्हणजे म्हणून मी मगाशी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात बदल करायचे अधिकार जे दिले ते देत असताना त्यांनी काही त्याला नियम घालून दिले होते की संविधानात बदल कुठल्या पद्धतीने तुम्ही करू शकता, तर संविधानात बदल करण्यासाठी संविधान सभा असली पाहिजे, तिथे तो प्रस्ताव आला पाहिजे, 3/4 मतांनी प्रस्ताव पारित झाला पाहिजे, विरोधी पक्षाचं मत घेतलं पाहिजे, काही राज्यांची मतं त्यामध्ये घेतली पाहिजेत आणि हे सगळं करून राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिली तर संविधानात बदल होऊ शकतो. आता इंदिरा गांधींनी एमर्जन्सी लागू केली त्यावेळी विरोधी पक्ष तुरुंगात गेला, त्यामुळे विरोधी पक्षच नव्हता. संविधान सभा अस्तित्वात होती का, तर विरोधी पक्ष तुरुंगात असल्यामुळे संविधान सभाच अस्तित्वात नव्हती. तिसरं, याच्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलावलं जाणं शक्य होतं का, तर विरोधी पक्ष तुरुंगात असताना कसं काय त्या प्रोसिडिंग मध्ये भागच घेऊ शकत नव्हता. मग असं असताना ज्यावेळी संविधान सभाच अस्तित्वात नाही, संविधानाचे विरोधी पक्ष हा त्यातला महत्वाचा घटक आहे, मतदान व्हायला पाहिजे, मतदान होऊ शकत नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये इंदिरा गांधींनी थेट ते कलम त्यांनी, कारण आणीबाणीच्या काळामध्ये ती हुकुमशाह होती आणि हुकुमशाह असताना त्या काळात तिने सांगितलं की ही 2 कलम मला ह्याच्यामध्ये जोडायची आहेत आणि त्याच्या आधारे हे 2 शब्द आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जोडले गेले. आता हे सगळं 1976 साली झालं, परंतु त्यापूर्वी 3 वर्ष 1973 साली एक केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू ही सुप्रीम कोर्टामध्ये, ज्याला सगळ्यात मोठं बेंच सुप्रीम कोर्टाचं बसलं होतं आणि हे जे बेंच होतं ह्याने त्यात स्पष्टपणे म्हटलं होतं की तुम्हाला संविधानात बदल करण्याचा जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला असला तरी त्याचा मूळ जे स्ट्रक्चर आहे, मूळ जो ढाचा आहे, तर त्याला तुम्हाला हात लावता येणार नाही. आणि हे सांगितल्यानंतर त्या मूळ ढाच्याला हात लावा. आता मूळ ढाचा म्हणजे काय, प्रस्तावना मूळ ढाचा झाला त्याचा, की उद्देशिका की संविधान कशासाठी आहे हा उद्देश जो लिहिलेला आहे तो मूळ ढाचा झाला त्याचा. मग अशा परिस्थितीमध्ये जर पहिली गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं जे होतं की संविधान सभा अस्तित्वात पाहिजे, आणीबाणीच्या काळात संविधान सभा अस्तित्वात नव्हती, लोकसभा अस्तित्वात नव्हती, राज्यसभा अस्तित्वात नव्हती, तीनही गोष्टी नव्हत्या. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली गोष्ट होती त्या काळामध्ये की तुम्हाला प्रस्तावनेत बदल करणं शक्य नाही. इथे प्रस्तावनेत बदल झाले, मूळ ढाच्यामध्येच बदल झाले आणि 2 शब्द नवीन वाढीव झाले. बरं, हे 2 शब्द वाढीव झाले तर आता आपण काय करतो, एखादी गोष्ट जर बदलली, अमेंड, एखादा कायदा बदलला तर आपण त्याला म्हणतो अमेंडेड ऍक्ट, परंतु त्याला आता जसं पूर्वी आयपीसी होतं आता बीएनएस झालं, पण बीएनएस कधी झालं ते लिहिलं गेलं ना त्याच्यामध्ये. तसं न करता इंदिरा गांधींनी काय केलं, इंदिरा गांधींनी तो 1976 साली जर तुम्ही बदलताय संविधान तर ते लिहिलं पाहिजे ह्या तारखेला. त्यांनी तसं न करता तारीख लिहिली 1950 चीच
आणि 2 शब्द त्याच्यामध्ये वाढवले. म्हणून हा जो सगळा गोंधळ जो निर्माण झाला हा इंदिरा गांधींनी, अर्थात हा प्रश्नच आहे की काँग्रेसमध्ये ज्यांनी काँग्रेसचं सर्वाधिक काळ पंतप्रधान पद घेतलं त्यांनी स्वतः ते शब्द नको म्हटले होते, म्हणजे तिचे स्वतःचे वडील इंदिरा गांधीचे. आणि इंदिरा गांधींनी ते शब्द घेतले. ते शब्द घेण्याच्या मागचं कारण कोणालाही स्पष्ट केलं नाही. संविधान सभेचं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या मर्यादांचं सगळं उल्लंघन केलं आणि ते शब्द त्याच्यामध्ये घातले. त्यामुळे हा जो सगळा गोंधळ जो निर्माण झाला तो ह्या पद्धतीने निर्माण झाला. त्यामुळे संघाने किंवा दत्तात्रय होसबळे यांनी जी मागणी केली ही मागणी आजची असं नाहीये. मी ह्या विषयावरती लेख लिहिलेला आहे, माझी व्याख्यानं झालेली आहेत आणि आज जसं मी सांगितलं, आज थोडक्यात सांगितलं, परंतु ह्याही पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा बॅकग्राऊंड आहे. आणि हे सगळं करत असताना ह्यातल्या ज्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. आज मायावतीच म्हणते की नाही नाही संविधान में बदल होणे नाही. अरे संविधानात 124 बदल झाले तेव्हा घेतली होती कोणी? संविधानात बेकायदेशीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली पद्धत सोडून बदल झाले, ते त्यावेळी तुम्ही काय करत होता? आणि आता तुम्ही म्हणता नाही आता आम्ही बदल होऊ देणार नाही, तुम्हाला मनुस्मृती लागू करायची. कुठली आली मनुस्मृती याच्यामध्ये? त्यांनीच हुकुमशाही ह्या पद्धतीने इथे लागू केली, त्याच्याविषयी कोणच बोलायला तयार नाही. त्यामुळे हा जो दुर्दैवाचा भाग आहे हा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. म्हणून आज ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय चुकीच्या पद्धतीने आहेत. अर्थात हा विषय मला वाटतं की ह्याच्यात अजून एक विषय मी जोडतो, म्हणजे ह्याचा गंभीरपणा काय हा आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात आला पाहिजे. यात 2 महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट की मग सोशलिस्ट आणि सेक्युलर शब्द जोडले, संविधानात लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. इथे आज जे म्हटलं जातंय मग सेक्युलर म्हणजे काय हे स्पष्ट करायला पाहिजे होतं ना, जर तुम्ही लिहिलं त्याच्यामध्ये तर. आज कोण त्याला पंथनिरपेक्षता म्हणतं, कोण धर्मनिरपेक्षता म्हणतं, कोण निधर्मीपणा म्हणतं, कोण सर्व धर्म समभाव म्हणतं. ह्याच्यातलं नेमकं काय कुठे लिहिलेलं आहे हे आज कोणीही, काँग्रेसचा एकही नेता, राहुल गांधी सुद्धा हे सांगू शकत नाही की बाबा आम्ही माझ्या आजीने हे शब्द जोडले त्याचा अर्थ हा, सांगू शकत नाही. जर अर्थच त्याचा स्पष्ट नाही तर तो वापरायचा कसा हे कसं कळणार? त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा गोंधळ आहे पहिलं. दुसरं, आपण मूळ मुद्द्याकडे परत गेलं पाहिजे की राज्यघटनेला सेक्युलर करायचं नव्हतं म्हणून मायनॉरिटीची कलमं त्यामध्ये घातली 5, 26 ते 30. मग आता प्रश्न ह्यामध्ये निर्माण होतो, जर तुम्ही परत 1976 साली त्याच्यामध्ये जर त्यात सेक्युलर शब्द घेतला तर मग मायनॉरिटीची कलमं कशी राहू शकतात? कारण मायनॉरिटी कशाच्या आधारे तुम्ही ठरवू शकता? धर्माच्या आधारे. मुसलमान अल्पसंख्याक आहेत, बौद्ध अल्पसंख्याक आहेत, जैन अल्पसंख्याक आहेत, शीख अल्पसंख्याक, हे कशाच्या आधारे ठरवलं गेलं? धर्माच्या आधारे. जर तुम्ही राज्यघटनेलाच सेक्युलर केलं म्हणजे सरकारने कुठलाही निर्णय घेताना, कुठलाही कायदा करताना धर्माचा वापरच करायचा नाही, बघायचंच नाही. मग इथे तुम्ही मायनॉरिटीच्या आधारे 5 कलमं राहिली कशी त्याच्यामध्ये? म्हणजे प्रस्तावना म्हणते आम्ही सेक्युलर आहोत आणि पुढची कलमं म्हणतात आम्ही धर्मनिष्ठ आहोत, धर्माच्या आधारे आम्ही कायदे ठरवतो. आज हज कमिटी ठरवली गेली, वक्फ बोर्ड ठरवलं गेलं, मायनॉरिटी कमिशन ठरवलं गेलं. कशाच्या आधारे ठरवलं? धर्माच्या आधारे ठरवलं ना. आज मदरसे चालतात, कशाच्या आधारे चालतात? धर्माच्या आधारे. कॉन्व्हेंट चालते, कशाच्या आधारे चालते? धर्माच्या आधारे. मग एकीकडे प्रस्तावनेत तुम्ही सांगता ह्या संविधानाला धर्मच नाही आणि पुढे गेल्यानंतर तोच धर्म अस्तित्वामध्ये येतो, हे कसं काय? त्यामुळे हे परस्पर विरोधी संविधान झालेलं आहे आणि ह्याचा खुलासा खरं तर त्यांनी करायला पाहिजे. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने पण हा खुलासा करायला पाहिजे की प्रस्तावनेच्या आधारे चालायचं की 26 ते 30 कलमांच्या आधारे चालायचं. आणि म्हणून हे त्रांगडं होऊन बसलेलं आहे. इथे सोयीस्कर भूमिका घेतली जाते. ज्यावेळी हिंदूंना काही मदत द्यायची आहे, हिंदूंना भगवद्गीता शाळेमध्ये शिकवायची आहे, त्यावेळी हेच सर्वोच्च न्यायालय, हेच सगळे राजकीय नेते म्हणतात नाही नाही संविधान सेक्युलर करू शकत नाही.
पण सच्चर कमिशन लागू होतं. सच्चर कमिशन म्हणतो नाही, मुसलमान मुलं गरीब आहेत, त्यांना पैसे दिले पाहिजे, त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, त्यांना अनुदान दिलं पाहिजे, मदरशांना अनुदान दिलं पाहिजे, वक्फ बोर्ड झाला पाहिजे, हज यात्रेला जाण्यासाठी हज कमिटी झाली पाहिजे. अरे हे सगळं कशाच्या आधारे करता? धर्माच्या आधारे करता. कसं काय? त्यामुळे हा जो गोंधळ ह्याच्यामध्ये निर्माण झालाय, हा गोंधळ दूर करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे दोन शब्द जर तुम्हाला हवेत तर पुढची 5 कलम त्यातली काढून टाकली पाहिजे. अन्यथा तुम्हाला जर ती कलम हवी तर हे 2 शब्द त्या संविधानातून काढले पाहिजेत. अन्यथा हे परस्पर विरोधी संविधान झालेलं आहे, कारण मूर्खपणाच्या आधारे हे सगळे सरमिसळ झालेली आहे. त्यामुळे कायद्याचाही याच्यामध्ये कुठेही आधार नाही किंवा कुठल्याही गोष्टी ह्यामध्ये येत नाहीत. तर ह्यात मला असं वाटतंय की जो गोंधळ आहे तो गोंधळ कुठेतरी दूर झाला पाहिजे. रमेशजी, अत्यंत गंभीर मुद्दे तुम्ही मांडले आहेत की ज्या प्रकारे तारडक करून केलेला आहे एवढ्या मोठ्या देशाची राज्यघटना, याच्याविषयी खरंच थट्टाच केलेली आहे. परंतु आता असं म्हणत आहेत की जर हे 2 शब्द काढले तर आपली जी राज्यघटना आहे ही हिंदू राष्ट्राच्या दिशेने घेऊन जायचंय असं संघाचं म्हणणं आहे, असा आरोप होतोय. तुम्हाला याच्याविषयी काय, ह्या आरोपाविषयी काय बोलायचं? हे 2 शब्द जर काढले तर आपली राज्यघटना किंवा आपला देश हा कशा स्वरूपाचा दिसेल? मग काय वाटतं तुमच्या नजरेतून, तुम्ही काय मानता, कसं वाटतं? नाही, ह्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आपण पुन्हा बघायला पाहिजेत. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट की हे 2 शब्द जे आहेत, हे 2 शब्द नियमबाह्य पद्धतीने घटनेमध्ये घातलेले आहेत, कारण कुठल्याही कार्यपद्धतीचं पालन केलं गेलेलं नाही. त्यामुळे 2 शब्द काढून टाकले आपण. पण हे 2 शब्द काढले म्हणून ती राज्यघटना हिंदू राष्ट्राची होईल का? तर ती होऊ शकणार नाही. ह्याचं कारण मायनॉरिटीला दिलेले अधिकार तसेच राहतात ना. म्हणून त्याच्यात ती हिंदू राष्ट्राचं बनेल का? तर नाही होऊ शकणार. हा पहिला भाग. दुसरं, याच्यामध्ये जोपर्यंत स्पष्टपणे, जसं आज आपण 2 गोष्टींकडे लक्षात घेतलं की पाकिस्तानने स्वातंत्र्याच्या वेळी सांगितलेलं आम्ही सेक्युलरच असणार, परंतु त्यांनी त्या ठिकाणी निजामे मुस्तफा किंवा त्याचं संविधानाचं कलम 2 त्याच्यामध्ये घालून त्यात त्यांनी सांगितलं की ही राज्यघटना ही कुराणच्या आधारे चालेल. कुराण हा ह्याचा सर्वोच्च धर्मग्रंथ असेल, त्यामध्ये दिलेल्या नियमांच्या आधारे चालेल, आणि म्हणून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान. त्यामुळे ते रिपब्लिकच इस्लामिक झालं ना. त्यासाठी त्यांनी तसं त्यामध्ये बदल केले. दुसरं, बांगलादेशाला तर आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याच्यानंतर अनेक वर्षांनी बांगलादेशामध्ये ज्यावेळी कट्टरतावाद्यांचं शासन आलं त्यावेळी त्यांनी सुद्धा आपली सेक्युलर राज्यघटना बदलून ती इस्लामिक रिपब्लिक ऑफ बांगलादेश केली. म्हणजे त्यातून फक्त 2 शब्द काढले म्हणून ती हिंदू राष्ट्राची नाही होऊ शकणार. तर ही राज्यघटना जर हिंदू राष्ट्राची करायची असेल तर त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक कशाच्या आधारे ते चालेल. आता हिंदूंना भगवद्गीता पण आहे, रामायण पण आहे, महाभारत पण आहे. आपल्याकडे काय बायबल आणि कुराण सारखा एकच ग्रंथ नाहीये. त्यामुळे कुठला नियम पहिल्यांदा पाळणार हा त्यातला महत्वाचा भाग. दुसरं, हे जे मनुस्मृती सांगतात, धर्मशास्त्रात मी सांगतो मनुस्मृती ही सत्ययुगासाठी होती, आपल्या धार्मिक शास्त्रात वर्णन आहे त्याचं, आणि कलियुगासाठी पराशर स्मृती आहे. मग मनुस्मृतीचं कसं आपण आचरण करणार हा त्यातला पहिला भाग. कारण मनुस्मृतीमध्ये दिलेल्या गोष्टी, आता मोबाईल नाहीये मनुस्मृतीमध्ये, कसं काय पालन करणार त्याचं, हा त्यातला. दुसरं, हिंदू राष्ट्र म्हणून जे आपण म्हणतो आहोत त्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काही संबंध नाही. हिंदू ही संकल्पना म्हणजे काय आहे? तर हिंदू हा काय सांगतो की, म्हणजे आपल्याला जे म्हटलेलं आहे की सगळे मार्ग हे समुद्राकडेच जातात, सगळ्या नद्या ह्या समुद्राकडेच जातात, तसं सगळे मार्ग हे ईश्वराकडे जातात. हिंदूंनी आज 1976 ची गोष्ट सोडून द्या, 1976च्या पूर्वी भारतामध्ये पर्शियातून पारसी आले, भारतामध्ये इस्रायलचे ज्यू आले,
हे सगळे किती वर्षांपूर्वी आले? शेकडो वर्षांपूर्वी आले. त्या काळामध्ये गुजरातच्या राठोड राजाने किंवा वेगवेगळ्या भारतातल्या राज्यांनी यांना जो आश्रय दिला तो कशाच्या आधारे दिला? आश्रय दिला ना त्यांना. हिंदू राजांनी दिला आश्रय. हिंदूंनी त्यांच्यावर अत्याचार नाही केले कुठेही. मग ह्यात लक्षात घेतलं पाहिजे की हिंदूंची मूलभूत संकल्पना, इस्लाम मध्ये दररोज 5 वेळा नमाज होतो, ते काय सांगतात? अल्लाह हाच सर्वोच्च आहे, त्याच्याशिवाय दुसरं कोणालाही तुम्ही मानू शकत नाही. ख्रिश्चन काय सांगतात? जिजसला मानलं तरच जन्नत मध्ये तुम्हाला हेवन मध्ये प्रवेश आहे, नाहीतर तुम्हाला नरकामध्ये जावं लागेल. हिंदूंच्या कुठल्या धर्मग्रंथात लिहिलेलं आहे? हिंदूंच्या धर्मग्रंथात म्हटलेलं आहे विश्व कल्याण हे आपला उद्देश आहे. वसुधैव कुटुंबकम ही आपली संकल्पना आहे. तिथे ह्या बाकीच्या गोष्टी येतात कुठे? त्यामुळे बाकीचे सेक्ट आहेत, पंथ आहेत, आणि म्हणून सेक्युलरिझमचा अर्थ पंथ निरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्ष नाही, धर्म एकच आहे. म्हणून ह्या दृष्टीने जर बघितलं तर हिंदू राष्ट्राची संकल्पना ही आज हे जे म्हणतात ना सेक्युलर त्याच्यापेक्षा मोठी आहे. कारण सेक्युलर मध्ये केवळ अन्य पंथांचा विचार आहे. इथे हिंदू धर्मामध्ये अन्य पंथांना एक परिवार मानलेला आहे. अन्य विचारांना, अन्य मतांना आपला परिवाराचं सदस्य मानलंय. सगळ्या विश्वालाच, अवघी पृथ्वीलाच एक कुटुंब मानलेलं आहे. तिथे बाकीच्या गोष्टी येतात कुठे? आणि म्हणून हिंदू राष्ट्राची संकल्पना ही इस्लाम आणि ह्याच्या बरोबर जोडून, जसं ते म्हणतात दिवसातून 5 वेळा, तसं हिंदू कुठे म्हणतंय? आज कोण म्हणतंय का नाही तुम्ही विठ्ठलाला मानलं तरच हिंदू, तुम्ही विष्णूला मानलं तरच हिंदू, तुम्ही कृष्णाला मानलं तरच हिंदू? अरे आपल्याकडे तर त्या चार्वाकाला, ज्याने सगळ्या वेद आणि सगळ्यावरही विश्वास नाही ठेवला, त्यालाही आम्ही हिंदूच मानतो आहोत ना. म्हणून मतांमधला भेद जो आहे हा आपण लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल. परंतु ही संकल्पनाच कोणी समजून घ्यायला तयार नाही आणि मूर्खपणाच्या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या चालू आहेत. आणि ज्या गोंधळ ज्यांनी निर्माण केला तोच राहुल गांधी, त्याच परिवारातला सदस्य, त्याच परिवारातला वंशज, तो ह्या गोष्टीचा खुलासा करायला तयार नाही की आजोबांनी लिहिलेली राज्यघटना बरोबर, पंजोबांनी लिहिलेली राज्यघटना बरोबर, आजीने लिहिलेली राज्यघटना बरोबर, काय नेमकं त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हा सगळा निव्वळ एक मूर्खपणाचा बाजार चालू आहे. विचारांच्या आधारे ह्यामध्ये कुणी काही बोलताना दिसत नाही. म्हणून हा सगळा गोंधळ ह्यामध्ये आपल्याला लक्षात येतो. बरोबर. केवळ राजकीय दृष्टिकोनातून आणि मतांच्या राजकारण करता यावं म्हणून कुठलाही विचार न करता हे सेक्युलर आणि समाजवाद हे 2 शब्द घुसडून इंदिरा गांधींनी खरंच राज्यघटनेची कुचेष्टाच केलेली आहे. आता याच्या विषयावरती तुम्ही जे सांगितलं की हे त्रांगडं सोडवणं अत्यंत कठीण आहे, परंतु ते शक्य पण नाही. त्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव आहे का नाही हे आपल्याला येत्या काळातच कळेल. रमेशजी, तुम्ही हिंदुस्तान पोस्टसाठी या महत्वाच्या विषयासाठी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभार. नमस्कार. धन्यवाद.